नमस्कार, मी कोकणकडनं सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओमध्ये। आता मी चालले आमचं शेत पाहायला। म्हणजे आमचं इकडे ना घराच्या पाठीमागे शेत आहे। ही कवाडी दिसते ना पाठीमागे, सो ही कवाडीमध्ये आतमध्ये आमची पूर्ण शेती आहे। ती शेती तुम्हाला मी आता दाखवणार आहे। माझ्यासोबत शिव पण आहे। शिव आई पण आहे मागे। आता आम्ही ही पहिले कवाडी उघडते। धर आई याला। चला, हे आहे फायनली आमचं शेत। तुम्हाला बॅकग्राऊंड दिसत असेल ना। आता मी सुरुवात करते पूर्ण इथून। हे शेत आहे। आता तुम्हाला मी अळूवडीची पानं दाखवते आमची। प्रत्येक कोकणकराच्या घरात अळूवडीची पानं असतातच बघा। किती सारी अळूवडीची पानं आहेत। ही पूर्ण अळूवडीची पानं आहेत। त्यानंतर इथे वरती हे भोपळ्याचं ते जे दिसतंय ना, हे वालं हे भोपळ्याचं वेल आहे। इथे मोठे मोठे भोपळे तयार होतात आणि ही पूर्ण आमची शेती आहे। याच्यावरती भात तयार होतो। आता तुम्हाला अजून काही गोष्टी दाखवते। आता आई आपल्याला बघेल इकडे काय मिळते। स्पेशली आम्ही इकडे आता आलो यासाठी की ऋषीपंचमी, म्हणजे ऋषीपंचमीच्या दिवशी आज आहे ऋषीपंचमी। तर ऋषीपंचमीच्या दिवशी आम्ही ना एक भाजी बनवून खातो। म्हणजे एक मिनिट हा शिव, ते तोडू नको, भात आहे ते तोडायचं नाही। तर जसं की आता आम्ही ना चूचची भाजी बघायला जाणार। काकडी भेटली शिवला। शिव दाखव काकडी। येस, काकडी भेटले। ही सगळ्या ज्या वेली आहेत त्याच्यावरती काकडी, करवंद नाही, काय म्हणतात त्याला, करवदा तुम्ही काय म्हणता मला माहिती नाही, ते आहे। आणि अजून बऱ्याच साऱ्या वेली आहेत। म्हणजे आता आपल्याला पुढे गेल्यानंतर भरपूर काही पाहायला मिळणार आहे। आता मी जरा पुढे जाऊन बघते मला काय काय दिसतंय ते। दे मला, देतेस? अयो, ही मोठी आहे आता, बाप रे। तर इकडे मला खूप साऱ्या काकड्या दिसणार। ॲक्च्युली मला आहे ना कोवळी काकडी खायला खूप जास्त आवडते। तर बघूया मला मिळते का कोवळी काकडी खायला, नशिबात आहे का पाहूयात। हे सगळं जे आहे ना, हे सर्व भेंडीच्या वगैरे वेली आहेत। हे चवळी, या सगळ्या वेळेत हे पूर्ण आमचं शेत आहे। पूर्णच्या पूर्ण ही पूर्ण आमची नाचणी आहे। ही जी एवढी पूर्ण लागली ती इकडे भेंडी आहेत आणि ती भात शेती आहे त्या साईडला। पुढे पण भात शेती आहे आणि कुठे कुठे आम्ही लावलेले गेल्या वर्षीचे ना काजू सुद्धा आहेत आणि पुढपर्यंत आहे। आत्ता मी आले चूचची भाजी आणायला। म्हणजे ऋषीपंचमीच्या दिवशी जी 5-6 पानांची भाजी बनवली जाते ती भाजी आणायला आले। हरभरा, चूच, कवला अशा आहेत 5-6 भाज्या। त्यांची भाजी इतकी मस्त लागते ना, आणि भाकरी सोबत स्पेशली ऋषीपंचमीच्या दिवशी खाल्ली जाते। तुम्ही देखील ऋषीपंचमीच्या दिवशी ती भाजी खाता का मला सांगा। येवा कोकण आपलोच असा, किती सुंदर दिसतंय ना। आता तुम्हाला पूर्ण बॅकग्राऊंडने दाखवते। ही पूर्ण ही पूर्ण जी आहे ना, ही नाचणी आहे। इकडे पूर्ण भात आहे। ही सर्व भेंडी आहेत। ही दारची भाजी आहे, म्हणजे तुम्ही त्याला हिरवा माठ म्हणता। दारची भाजी इतकी सुंदर लागते ना। त्याच्यामध्ये फक्त मिरची आणि लसूण टाकून आणि कांदा नाही, कांदा काही लोक टाकतात काही लोक टाकत नाही, मीठ याने ही भाजी बनवायची खूप भारी लागते। आणि माझी तर सगळ्यात जास्त फेवरेट आहे दारची भाजी। मी ॲक्च्युली शोधते कोवळी काकडी। मला कोवळी काकडी हवी आहे। पाहूयात आपल्याला मिळते की नाही। ही भाजी आहे शिव, ही खायची भाजी आहे। दे। अरे आता तर तू एवढा कोकण पाहायला आलायस। कोकणातल्या पवायला जायचं आहे थोड्या वेळाने, पण आता तू कोकण बघायला आलायस ना। बघितलंस तू कोकण? तुला कोकण आवडत नाही? तुला घरी जायचंय? बरं ठीक आहे, जा। इकडे मस्तपैकी आम्ही बघायला आलोय आमचं शेत। ही पूर्ण शेती आहे आमची। ही पूर्ण जागा इथून जी पसरलेली आहे पुढपर्यंत ती आमची आहे। ती बा आई काहीतरी देते। मस्तपैकी मला कोवळी काकडी, मी जे बोलवते ना, मला कोवळी काकडी खायची आहे।
इथे मला एक मोठी काकडी दिसली, हे बघा किती मोठी आहे. भाजी काढलीस तू? इथून तुम्हाला आमच्या शेतीचा पूर्ण व्ह्यू दिसेल. वेट दाखवते. ही पूर्ण पान आहेत अळवडीची. वाटतंय ना कोकणात आल्याचं फील. कसा वाटतोय व्ह्यू. आई तिकडे भाजी काढते आणि मी काकडी खाते. आता मी ज्या कामासाठी आले ते पहिलं करणार आहे. आता मी जी चूच वगैरे हरभरा वगैरे आहे ना ती भाजी काढणार आहे आणि ती भाजी घेऊन घरी जायचंय मला. काकडी गावाला आल्यानंतरच मला आवडतात, मुंबईला नाही. चला करूया काम. मार्गेचे कुणाकुणाला पुरल. ही आहे भारंग्याची भाजी, जी माझी सगळ्यात फेवरेट आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला फक्त आणि फक्त कोकणातच पाहायला मिळतील. तू हरभऱ्याची पानं काढलीस का? चूच बीच काढलास? नाही काढायचं. आता मी हरभरा काढते. बाकी सगळ्या ऑलमोस्ट भाज्या काढून झालेल्या आहेत. हा थरभरा. स्वतः मी थरभरा काढणार आहे. इकडून या साईडला तो बघताय ना, हा पूर्ण शेतच आहे. त्या बाजूने पण तुम्हाला मी दाखवतो यासाठी स्पेशली. आता इकडून जायला मस्तपैकी वाट ठेवली आईने बघा. ते दरवर्षी असं असायचं की इकडे पण भात लावलेला असायचा. तर आईने थोडी जागा ठेवली, कारण का मी म्हटलं होतं ना की थोडे थोडे काजू लावले होते आम्ही, छोटे छोटे. हे काजू आहेत, हे पुढे असे पूर्णपर्यंत काजू आहेत. आता थरभरा एकदम छोटा छोटा असतो. आता इथून तुम्हाला पूर्ण फूडपासून पूर्ण शेवटपर्यंतचा व्ह्यू दिसेल आमच्या शेतीचा. ही नाचणी, म्हणजे आता मी नाचणीमध्ये उभी आहे, पण पूर्ण पुढपर्यंत जी आमची शेती आहे ना ती सगळी इथून दिसते बघा. जी भाजी शोधायला आलो आहे ती अजूनपर्यंत मिळत नाहीये. कुठे काकडी बघितलेलीस? काकड्याच काकड्या. हरभरा कुठं आहे? हा थरभरा कुठं आहे? पुढच्या पिढीला ही शेती बघायला मिळेल की नाही माहीत नाही. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ मार्फत बघून घ्या, कारण हल्ली कोकणातल्या सगळ्याच गोष्टी नष्ट होत चालल्यात. लोक शेतीसुद्धा करत नाही. त्यात आमची आई ही शेती करते एकटी. आणि नुसती शेती नाही, बघितलं असेल तुम्ही काय काय तिने लावलंय. कारल्यापासून, काकडीपासून, भेंडी, थरभरा. बापरे, ही बघ केवढी मोठी झाली. ही बियाला ठेव आता. हे बघ लाल झाले, ते बियाला ठेवायला लागेल तुला. काय हे झाले का?
वंशासाठी सुद्धा काकडी लागते, माहिती आहे ना तुम्हाला. तर ही वंशासाठी काकडी ह्यासाठी लागते की त्याचे गोड वडे बनवले जातात, त्यामुळे लागते. सो अशा कित्येक गोष्टी एवढ्या सगळ्या परिसरात बघू शकता तुम्ही तिने लावले. शेती सहित म्हणजे भात शेती आहे, नाचणी आहे, वेगवेगळ्या भाज्या आहेत, एवढं सगळं एकटीने केलंय. ही बघा, आता आम्ही ही हरभऱ्याची भाजी फायनली काढलेली आहे. हीच भाजी घेण्यासाठी आम्ही इकडे आलो होतो खाली, कारण ऋषीपंचमीला हीच भाजी खाल्ली जाते, अशी मिक्स भाजी असते. तर फायनली हरभरा आलेला आहे. आणि ही अशा प्रकारे आमची शेतीसुद्धा बघितलं असेल, कोकणचं दर्शन झालं असेल तुम्हाला. काय मग कोकणकर, आमचं हे शेत, आमचा हा पूर्ण शेतीचा आवार, शेतीमधल्या वेगवेगळ्या भाज्या, सगळं काही तुम्हाला मी दाखवलं. सो कोकण आवडलं ना, स्पेशली आमची शेती आवडली ना, तर ही शेती कुठेतरी खरंच टिकून राहिली पाहिजे. एक तरी शेत माणसाने केलंच पाहिजे कोकणातल्या माणसांनी, कारण का त्यानिमित्ताने तरी काहीतरी गोष्टी कोकणामध्ये जपून राहतील. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय.